खरंच कर्जमाफी होणार का, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे। आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या विषयावर चर्चा करून लोक थकलेले आहेत, विचार करून लोक थकलेले आहेत, आंदोलन करून लोक थकलेले आहेत, पण तरीही कोणाच्या तोंडून असा आवाज निघत नाहीये की कर्जमाफी होणार म्हणून किंवा कर्जमाफी करणार म्हणून, किंवा तारीख अजून काही फिक्स केलेली नाहीये। फक्त जे लोक आंदोलन करत आहेत, माजी आमदार बच्चू कडू साहेब आंदोलन करत आहेत, तर त्यांना फक्त तारीख दिलेली आहे। त्याच्यानंतर आतापर्यंत जेवढ्या लोकांनी आंदोलन केले त्या सर्वांना तारीख देण्यात आली, त्यांना बोलवण्यात आलं, पण ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस वेगवेगळे कारणं देऊन ती कर्जमाफी ती पुढे ढकलण्यात आली। नेमका हा गोंधळ काय आहे? नमस्कार, मी इंडियन फेमस फार्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, रोजच्या जडणघडणीतला हा प्रश्न आहे आणि गेल्या 6-7 महिन्यापासून हा विषय खूप चाललेला आहे कर्जमाफीचा, पण गेल्या 2-3 महिन्यापासून याच्यावर जास्त जोर धरण्यात आलेला आहे आणि कर्जमाफी ही झालीच पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात आहे। पण ही कर्जमाफी खरंच होणार का, या विषयावर आपण आता चर्चा करूया। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत जितक्या लोकांनी आंदोलन केले त्या आंदोलनाला फेटाळण्यात लावलं। ज्या लोकांनी निर्णय घेतले त्यांना मध्ये अडवण्यात आलं। बरेचशा लोकांनी कोणी पायी आंदोलनाचा इशारा दिला होता, कोणी मशाल पेटून आंदोलन केलं, कोणी थेट भूमिगत होऊन, जसे की रविकांत तुपकर साहेब यांनी एक आंदोलन केलं होतं। प्रत्येकाला फेटाळण्यात आलं आणि सगळ्यात शेवटी एक मोठं आंदोलन झालं होतं की मशाल पेटून त्यांना आता बच्चू कडू साहेब जे आहेत, माजी आमदार बच्चू कडू साहेब यांना सुद्धा आता एक तारीख दिली आहे। 1 तारखेला त्यांना बोलून त्यांच्यासोबत मीटिंग होणार आहे। आतापर्यंतच्या 20 पैकी 18 मागण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत, पण 2 मागण्या त्या कोणत्या आहेत ह्या अजून पूर्ण झालेल्या नाही आहे। यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे, सगळ्याच लक्ष वेधून घेतलेलं आहे बच्चू कडू यांनी। माजी आमदार प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीवर खूप जोर धरलेला आहे। त्याच्यानंतर आपण राज्यात बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी, एक मिनिट, कॉल आला होता आपल्या शेतकरी बांधवांचा। तर माणिकराव कोकाटे यांनी गेल्या काही मागील दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य केले, जे की करायला नव्हते पाहिजे शेतकऱ्यांवर। आधीच शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढलेला आहे की कर्जमाफी झालेली नाही आहे, पीक विमा आहे। कॉल परत आलेला आहे, आपण 1 मिनिट कॉल कट करूया। तर खूप मनस्ताप वाढला होता शेतकरी बांधवांचा, आणि त्याच्यामध्ये अजूनच जे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी असे वक्तव्य करायला नव्हतं पाहिजे, पण त्यांनी ते केले। बरं, ते जाऊ दे, तो विषय बाजूला राहिला। आपल्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे की कर्जमाफी या विषयाला धरून सगळ्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला, एक प्रश्न निर्माण झालेला आहे। कधी हे प्रश्न सुटतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। महाराष्ट्रभर जे कर्जमाफी झालीच पाहिजे असं प्रत्येकाला तर वाटतंय, पण रोजच्या रोज आपण ते व्हिडिओ बघतो, सगळ्या गोष्टी बघतो, रोजच्या रोज अपडेट घेतो। यातून काय सिद्ध झालं आतापर्यंत? इतके आंदोलन केले, इतके सगळ्या गोष्टी केल्या, मोठमोठे आंदोलनं झाले, त्याच्यावर भरपूरशे राज्यकर्त्यांनी ते आंदोलनं, ते ज्या मिटिंगा सगळ्या पेटवून लावल्या। त्याच्यावर फक्त आतापर्यंतचं जे सगळ्यात मोठं आंदोलन केलं बच्चू कडू साहेब यांनी, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले की त्यांच्या 18 मागण्या त्यांनी पूर्ण केल्या, पण आता महत्त्वाच्या ज्या मागण्या होत्या कर्जमाफीच्या, त्या कर्जमाफीच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। त्याच्यामुळे माजी आमदार बच्चू कडू साहेब हे अजूनही आक्रमक आहेत, अजून ते थांबलेले नाही आहेत, त्यांनी माघार घेतलेली नाही आहेत। त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला किती जरी अडवण्याचा प्रयत्न केला, पण कर्जमाफी झाल्याशिवाय मी थांबणार नाही, असा थेट त्यांनी टोला सरकारला दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते अजूनही थकलेले नाही आहेत, थांबलेले नाही आहेत, शेतकऱ्यांसाठी ते लढत आहेत। त्याच्यानंतर आपण बघायला गेलं की वेगवेगळ्या प्रकारे जे आंदोलनं झाले, मागील काही आंदोलनं, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही शेतकरी बांधव होते त्यांना सुद्धा, 1 मिनिट, कॉल येऊ नका देऊ, कॉल कट करून टाका, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूरचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना जमा करण्यात आलं। त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना समजून सांगण्यात आलं आणि त्यांचे आंदोलन त्यांना मागे घेण्यात लावायला सांगितले।
त्याच्यानंतर बच्चू कडू साहेब जे आहेत त्यांनी जे आंदोलन केले त्या आंदोलनाला कुठंतरी यश मिळाल्यासारखं वाटतंय. आणि शेवटचं जे आता महत्त्वाचा मुद्दा आहे कर्जमाफीचा. कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि होणारच. कर्जमाफी झाल्याशिवाय मी घेतल्याशिवाय थांबणार नाही असं थेट बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. पण आता आपण बघितलं सगळ्यात महत्त्वाचं की का होत नाही कर्जमाफी, का होत नाही आहे. आता याचं नेमकं कारण अजूनपर्यंत कोणालाच कळालेलं नाही आहे. आणि खरं तर राज्य सरकारवर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे. त्याच्यानंतर राज्य सरकारवर खूप कितीतरी लाख कोटींचं कर्ज आहे असं थेट सरकार सांगत आहे. त्याच्यामुळे ही कर्जमाफी होणं शक्य नाही आहे असं सांगण्यात आलं होतं, हे उत्तर देण्यात आलं होतं. पण त्याच्यानंतर त्यांना रिप्लाय म्हणून, त्यांना प्रत्युत्तर म्हणून माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये नोटा छापायचा कारखाना आहे किंवा केंद्र सरकारकडून तुम्ही पैसे घ्या आणि 45 लाख कोटी रुपये किंवा 35 लाख रुपये कोटी जे काही कर्ज तुम्हाला फेडता येईल, कमी करता येईल ते करा, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या थांबतील. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, हाच माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याचं कारण एकमेव म्हणजे की कर्जमाफी. कर्जमाफी झाल्याशिवाय ह्या गोष्टी होणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळं या गोष्टीवर सरकारने कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये लक्ष दिलं तर जेवढ्या पण आत्महत्या आहे महाराष्ट्रातल्या त्या थांबतील, वाचतील आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळेल आणि तो चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल. त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रश्न उद्भवत आहेत की ते शेतकरी संदर्भात, शेती संदर्भात, पीक विमा असो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या योजना असो, घरकुल असो. ग्रामीण भागात आपण बघायला गेलं तर ग्रामीण भागातल्या माणसांना, शेतकऱ्यांना त्या पुरेपूर किंवा वेळेच्या वेळेवर त्यांना त्या भेटत नाही आहे. कितीतरी दिवसानंतर त्यांच्यापर्यंत योजना पोचतात, त्यावेळेस त्यांचा अर्ध काम झालेलं असतं किंवा ते थकून गेलेले असतात, मनस्ताप त्यांचा वाढत असतो. त्याच्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ग्रामीण भाग असो, त्याच्यानंतर शहरी भागात तर जास्त गरज पडत नाही, पण ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त गरज पडते. त्यामुळं शहरी भाग सोडून ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की आपण जर बघायला गेलं तर सिटीमध्ये, शहरामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या आपल्याला लगेच मिळून जातात. किंवा समजा जर आपल्याला पाणी नाही आलं तर आपण लगेच पाणी घेऊन येऊ शकतो कुठून तरी विकत. पण गावाकडं तशी परिस्थिती नाही आहे. गावाकडं ना कुठल्याही प्रकारचं व्यवस्था असते, विहीर असते, फक्त त्यातलं पाणीसुद्धा आटलेलं असतं. म्हणजे हे बोलावं याच्यासाठी लागतंय की ही रिअल कंडिशन मी स्वतः पाहिलेली, जाऊन मी समक्ष शेतकऱ्यांना भेटलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे मुद्दे मला परत परत बोलावेसे वाटतात, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी थोडंसं आपलं एक योगदान देता येईल, छोटंसं काहीतरी या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण की आपण 100 वर्षानंतर असू या नसू हे आपल्याला माहीत नाही, पण आहे तोपर्यंत आपण थोडं थोडं योगदान दिलं तर थोडंसं पुण्य आपल्याला मिळेल. आणि आपण जर सहभागी झालो त्यांच्यासोबत, तर कोणाला तरी पाणी मिळालं, कोणाला काही मिळालं, कोणाला पीक विमा मिळाला, कोणाला कर्जमाफी मिळाली, तर याच्यामध्ये आपला छोटासा योगदान असेल, खारीचा वाटा असेल. एवढं बोलून मी इथंच थांबतो. कारण की जेवढं बोललो कर्जमाफीच्या विषयावर तेवढं कमीच आहे. पण याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून आपल्याला ते टॉपिक व्हिडिओच्या माध्यमातून घेता येईल. कारण की असं वाटू नका देऊ की मी तुमच्यासोबत बोलते. हा माझा फक्त चेहरा आहे, हे फक्त शेतकरी बांधवांचे विचार आहेत, जे मी कॉलिंग थ्रू, मॅसेज थ्रू, व्हॉट्सअप थ्रू, कमेंट्स थ्रू आमच्या चर्चा चालू असतात. आमच्या म्हणजे तुमच्या आणि आमच्या, तुम्ही जे मला बघतायत, तुम्ही आणि मी, तर तुमच्या मनात जे विचार आहेत ते तुम्ही खाली मांडायचे आहे. आता पैठण येथील शेतकरी बांधव आहेत, ते प्रत्येक वेळेस मला रामधरम सर प्रत्येक वेळेस मला कॉन्टॅक्ट करत असतात, नवीन नवीन अपडेट देत असतात. तर त्याच्यामुळं त्यांचे जे मुद्दे आहे मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत असतो. त्यांना वेळ भेटत नाही, ते म्हणे की मी व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवतो, पण त्यांना वेळ मिळत नाही. त्याच्यामुळं त्यांच्या काही ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. फक्त तेच नाही तर महाराष्ट्रातले जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांच्या सगळ्यांचं आपण जे विचार घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून
तुमच्यासमोर मांडतो आणि तुम्हीसुद्धा तुमचे विचार मांडू शकतात किंवा तुमचे व्हिडिओ स्वतः काही अपडेट असेल तुमच्याजवळ नवीन तुम्ही शेती संदर्भात त्या पाठवू शकतात. तुमच्यावर कर्जमाफीच्या विषयी काही असेल तुमच्या मनामध्ये प्रश्न तुम्हीसुद्धा ते कमेंट्स करून पाठवू शकतात किंवा व्हिडिओ बनवून डायरेक्ट पाठवू शकतात. जेणेकरून आपण तुमचा जो व्हिडिओ आहे तो ॲज इट इज तसं आपण टाकून देऊया. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. हा चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे, जाऊ द्या ते